मालेगाव तालुका पोलीस ठाण्याची धाडसी कारवाई। किडनॅपिंग गुन्हा, 5 आरोपींना ठोकल्या बेड्या। दिनांक 17 ऑक्टोबर 2025 रोजी मालेगाव तालुका पोलीस ठाण्याच्या पथकाने एका गंभीर अपहरण, मारहाण व जबरदस्तीने पैसे उकळण्याच्या गुन्ह्यातील आरोपींना अटक करून ओडिशा राज्यातील 2 नागरिकांची सुटका केली आहे। सदर घटनेतील फिर्यादी टीपी प्रसाद राजू राहणार ओडिशा व त्याचा मित्र जलंधर पोडाल हे 9 ऑक्टोबर 2025 रोजी शिर्डी दर्शनासाठी निघाले असता समाधान निंबा देवरे राहणार मेहुणे तालुका मालेगाव व त्याचे 4 साथीदार यांनी धुळे टोलनाका परिसरातून फिर्यादी व त्यांच्या मित्राचे अपहरण करून मालेगाव परिसरातील हॉटेलमध्ये त्यांना डांबून ठेवले। त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली व सन 2020 मध्ये जबरदस्तीने घेतलेल्या पैशांची परतफेड करण्यासाठी दबाव आणला। यातील आरोपितांनी फिर्यादीकडून वेळोवेळी ऑनलाईन व्यवहाराद्वारे 40,000 रुपये काढून घेतले। तसेच त्यांच्या ताब्यातील किया कंपनीची कार व 2 मोबाईल फोन किंमत रुपये 30,000 असा एकूण 7,70,000 रुपयांचा ऐवज बेकायदेशीरपणे काढून घेतला। सदर घटनेची माहिती मिळताच मालेगाव तालुका पोलीस ठाण्याच्या पथकाने तात्काळ हालचाल करून हॉटेल विशाल कवळाने मनमाड रोड येथे छापा टाकला। या कारवाई दरम्यान फिर्यादी व त्यांच्या मित्राची सुखरूप सुटका करण्यात आली। आरोपी समाधान देवरे व त्याचे साथीदार पळण्याचा प्रयत्न करीत असताना पोलिसांनी त्यांना शिताफीने ताब्यात घेतले। समाधान निंबा देवरे, रोशन शिवाजी आहिरे, सोमनाथ रवींद्र आहेर, गणेश गोविंद मेडायात, शिवम कैलास पैठणकर सर्व राहणार मेहुणे मालेगाव। या प्रकरणी मालेगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अटक आरोपितांना न्यायालयात हजर करून 3 दिवसांची पोलीस कस्टडी रिमांड मिळवण्यात आली आहे। सदर प्रकरणातील कारवाई पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक मालेगाव तेगबीर सिंग संधू, उपविभागीय पोलीस अधिकारी मालेगाव ग्रामीण विभाग यशवंत बाविस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली। या कारवाईत मालेगाव तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी, पोलीस उपनिरीक्षक तुषार भदाणे, पोलीस उपनिरीक्षक दामोदर काळे, पोलीस हवालदार रतिलाल वाघ व पोलीस हवालदार अमोल शिंदे यांनी विशेष परिश्रम घेतले। या कारवाईमुळे अपहरण व जबरदस्तीने पैसे उकळणाऱ्या टोळीचा पर्दाफाश होऊन 2 नागरिकांची सुखरूप सुटका करण्यात पोलिसांना यश आले आहे। वृत्तसंकलन तुषार गायकवाड, मालेगाव।